श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण अगदी रोज देवपूजाही करत असतो आणि ही देवपूजा करताना अशा काही वस्तू आपल्याकडनं आपल्या देवघराजवळ ठेवल्या जातात, ज्या वस्तू देवघराजवळ ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही येऊ शकते. या वस्तू देवघराजवळ ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही तयार होते. आपण रोज जी देवपूजा करतो त्या देवपूजेसंबंधित सुद्धा काही विशेष असे नियम हे सांगितले गेले आहेत. त्या नियमांनुसार आपल्या घरातील देवघरामध्ये देवघराजवळ अशा काही वस्तू या आपल्याला ठेवायच्या नाहीयेत की त्या वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते. वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक स्थानाला विशेष महत्त्व हे देण्यात आलं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच आपल्या घरातील देवघर हे होय. आपल्या घरातील देवघराला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान हे दिले गेले आहे. देवघरातून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जाही बाहेर पडत असते आणि त्याचाच प्रभाव हा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर होतो आणि त्या प्रभावामुळेच आपल्याला सर्वांना आशीर्वाद हे देवांचे मिळत असतात. पण या उलट आपल्याकडून जर काही देवपूजेसंबंधित चुका या जर झाल्या तर त्याचा नकारात्मक परिणाम हा आपल्या सर्वांवर होत असतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या देवघराजवळ अशा काही वस्तू आहेत ज्या ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही येत असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती घेणार आहोत की आपल्या देवघराजवळ आपल्याला नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही यासाठी कोणत्या वस्तू या आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाहीयेत, याबद्दलच आपण संपूर्ण माहितीही या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपल्या देवघरासंबंधितच महत्त्वाचे नियम आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच हा महत्त्वपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या देवघरामध्ये आपल्याला कधीही तुटलेली मूर्ती किंवा खराब झालेले चित्र, देवांचे फोटो हे आपल्या देवघरामध्ये आपल्याला कधीही ठेवायचे नाहीयेत. असे तुटलेले, भंग झालेले किंवा खराब झालेले चित्र किंवा फोटो किंवा मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल एखाद्या देवाची, तर यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. मग तुम्ही कितीही पूजा केली तरी सुद्धा तुम्हाला त्या पूजेचे फळ हे काही मिळत नाही आणि म्हणूनच भंग झालेली किंवा खंडित झालेली देवांची मूर्ती, त्याचप्रमाणे तुटलेले देवांचे फोटो हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये चुकूनही ठेवायचे नाहीये. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये आपण शिवलिंग हे ठेवत असतो. शिवपिंड ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते. ही शिवपिंड हे शिवलिंग आपल्या अंगठ्याच्या आकारापेक्षा कधीही मोठे आपल्या देवघरामध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं आणि म्हणूनच अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे शिवलिंग हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवायचे नाहीये. आपल्या देवघरामध्ये छोटे शिवलिंग ठेवणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. तसंच आपल्या देवघराच्या आजूबाजूला किंवा देवघरामध्ये आपल्याला रद्दी किंवा जड वस्तू कधीही ठेवायची नाहीये आणि त्याचप्रमाणे देवघरावर आपल्याला कधीही एखादी जड वस्तू किंवा कुठलीही रद्दीही ठेवायची नाहीये. देवघराच्या वर आपल्याला चुकूनही एखादी काडीपेटी सुद्धा किंवा अगरबत्तीचा जो काही पुडा असतो, अगरबत्तीचं जे काही पाकिट असतं ते सुद्धा आपल्याला देवघराच्या वर ठेवायचं नाहीये किंवा कापसाच्या वाती ज्या असतात त्यासुद्धा आपल्याला देवघरावर चुकूनही ठेवायचे नाहीये. देवघराच्या वरचा जो काही पॅसेज असतो, जो काही भाग असतो तो आपल्याला पूर्णपणे रिकामा ठेवायचा आहे. आणि जर समजा एखादी जड वस्तू किंवा एखादी कुठली वस्तू आपण देवघरावर जर ठेवली तर ते देवांच्या डोक्यावर ओझं ठेवल्यासारखं होतं आणि म्हणूनच आपल्याला देवघराच्या वरचा जो भाग आहे, जो पॅसेज आहे तो पूर्णपणे रिकामा ठेवायचा आहे. आपल्या देवघरामध्ये फक्त आपल्याला देवांच्या मूर्ती आणि देवांचे फोटोज ठेवायचे आहे आणि ते सुद्धा कुठेही खंडित न झालेले, सुस्थितीत असलेले देवांचे फोटो किंवा मूर्तीच आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. त्याचप्रमाणे एकाच देवाच्या आपल्याला 2 किंवा 3 मूर्त्या किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये चुकूनही ठेवायची नाहीये. एका देवाचा एकच फोटो किंवा एकच मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तसंच आपण देवांना जी काही फुलंही अर्पण करत असतो ती आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळीच काढून घ्यायची आहेत. आणि जर समजा अशी शिळी झालेली, कोमेजलेली फुले जर आपण 2-3 दिवस तशीच देवांजवळ राहू दिली तर त्यातून नकारात्मकताही बाहेर निघत असते आणि त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या कुटुंबावर होत असतो. आणि म्हणूनच अशी शिळी झालेली फुले आपल्याला देवांजवळ तशीच न राहू देता आज अर्पण केलेली फुले आपल्याला सकाळी दुसऱ्या दिवशी लगेच देवांसमोरून काढून घ्यायची आहे आणि ती आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला जास्त काळ ठेवायची नाहीये, तर ती निर्माल्य म्हणून विसर्जित करायची आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवघरामध्ये पूर्वजांचे फोटोसुद्धा लावायचे नाहीयेत. देवघराच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला आपल्या पूर्वजांचे फोटो हे लावायचे नाहीयेत. देवघराजवळ पूर्वजांचे फोटो लावणं हे अशुभ मानलं जातं. या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावणं हा देवांचा अपमान मानला जातो. काही ठिकाणी आपले पूर्वजांचा फोटो हा देवघरामध्ये ठेवून त्याची रोज पूजा केली जाते, पण हे असं करणं अत्यंत चुकीचं आहे. आपल्या पूर्वजांचे फोटो हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये चुकूनही ठेवायचे नाहीयेत. आणि त्याचप्रमाणे
आपल्या देवघराजवळ किंवा देवघरामध्ये आपल्याला जुनी धार्मिक पुस्तके जी फाटलेली आहेत, अतिशय जीर्ण झालेली आहेत, जिचं एकन-एक पान हे फाटलेलं आहे, अशी सुद्धा पुस्तकं आपल्याला आपल्या देवघराजवळ ठेवायचे नाही आहेत. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही वाढीस लागते. आणि तसंच बऱ्याच जणांकडे आपल्या देवघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शंख हे ठेवलेले दिसतात, तर हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त शंख हे ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपाही मिळवायची असेल तर आपल्या देवघरामध्ये फक्त आणि फक्त एकच शंख आपल्याला ठेवायचा आहे. एकापेक्षा जास्त शंख जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवले असतील तर ते तुम्ही लगेच काढून टाका. फक्त एकच शंख हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये राहू द्या. त्याचप्रमाणे देवघरामध्ये शनिदेवाची मूर्तीही आपल्याला कधीही ठेवायची नाहीये. शनिदेवाची मूर्ती ही देवघरामध्ये ठेवल्याने असं मानलं जातं की यामुळे शनिदेवाची वाईट नजर ही आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर पडत असते. आपल्या देवघरामध्ये आपल्याला उग्र रूप असलेल्या कुठल्याही देवाचे फोटो हे ठेवायचे नाहीयेत किंवा मूर्ती सुद्धा ठेवायची नाहीये. जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही शनिदेवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवली असेल तर तुम्ही तो तात्काळ काढून टाका. असे उग्र रूप असलेल्या देवाचा फोटो किंवा मूर्ती जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलं तर आपल्या घरामध्ये संकटांची परिस्थितीही निर्माण होत असते. आणि म्हणूनच असा उग्र रूप असलेला देवाचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये ठेवला असेल तर तो काढून टाका. आणि त्याचप्रमाणे आपण देवाला जो काही नैवेद्य हा अर्पण करत असतो तो सुद्धा आपल्याला देवांजवळ जास्त वेळ तसाच राहू द्यायचा नाहीये. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो आपल्याला 10 ते 15 मिनिटांनी देवांजवळून उचलून घ्यायचा आहे. आणि जर हा आपण नैवेद्य तसाच देवांजवळ राहू दिला तर त्यातून सुद्धा नकारात्मक ऊर्जाही बाहेर पडत असते. आणि म्हणूनच हा नैवेद्य आपल्याला तसाच राहू न देता 10-15 मिनिटांनी देवांसमोरून उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. त्याचप्रमाणे देवघराजवळ खूप काही इतर वस्तू या जमा करून सुद्धा ठेवू नका की ज्या वस्तूंमधून नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडेल आणि देवांजवळ स्वच्छ आणि प्रसन्न वाटण्याऐवजी उदासीनता जाणवेल अशा कुठल्याही वस्तू आपल्याला आपल्या देवघराजवळ ठेवायच्या नाहीयेत. आपल्या घरामध्ये देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यालाच ठेवायचे आहे आणि देवांजवळ देवघराजवळ आपल्याला कुठल्याही इतर अडगळ वस्तू या ठेवायच्या नाहीयेत. तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की अशा कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराजवळ चुकूनही ठेवायच्या नाही आहे की ज्यातून नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडेल. याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे. आणि जर समजा तुम्ही अशा काही वस्तू तुमच्या देवघरात किंवा देवघराजवळ ठेवल्या असतील तर तुम्ही त्या आता तिथून काढून टाका. आपले देवघर आणि आपल्या देवघराच्या आजूबाजूची जागा ही आपल्याला स्वच्छ आणि नेहमी टापटीपच ठेवायची आहे. तिथे कुठलीही अडगळ आपल्याला जमाही करायची नाहीये. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराजवळ अशा कोणत्या वस्तू आपल्याला या ठेवायच्या नाहीयेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.